फर्स्ट कुकिंग व्हिडिओ. आज आम्ही ढोकळा बनवणार आहे. कारण की आम्ही विचार केला की पहिला कुकिंग व्हिडिओ थोडासा इझी पासून स्टार्ट करू. आम्ही नाही केलाय कधी ना, नाही केला ना आम्ही नाही. पहिलाच कुकिंग व्हिडिओ आहे. हा पण म्हणजे कुकिंग व्हिडिओ पहिलाच आहे, ढोकळा पण आपण पहिल्यांदाच आम्ही पहिल्यांदाच बनवत आहे. इन्स्टंट ढोकळा करणार आहे कारण ते डाळ तांदूळ वगैरे आम्ही काही टाकलेलं नाही आहे. सो तुम्हाला दाखवतो कसा करू तर. आणि आमचा म्हणजे आम्ही जो करणारा ढोकळा तो वेगळ्या पद्धतीने आहे. आम्ही कारण पुण्यात राहतो, तर पुण्यात जो ढोकळा आम्ही घेतो विकत तो वेगळा असतो, खूप स्पंजी असतो आणि खूप गोड असतो. आमच्याकडे म्हणजे विदर्भात स्पंजी असतो ऑफकोर्स, खूप गोड ढोकळा करत नाही आम्ही, आंबट गोड असतो. तर तो खूप टेस्टी लागतो आणि मला खूप आवडतो. तर तुम्ही पण पहा आणि ट्राय पण करू शकता. आमची रेसिपी मी दाखवू तुम्हाला सगळं आम्ही काय काय करतो. आणि माहित नाही पण असं कसं बनेल तर पण होपफुली चांगला बनेल. ठीक आहे, आपण बघू. तर आपण स्टार्ट करूया. सो स्टार्ट करू आपण. रवा बेसन आपल्याला काय काय लागणार ते सांगते मी. तर थोडंसं रवा बेसन ते आपले मेन इन्ग्रेडियंट्स असणार आहे. त्याच्यात मग आपण बाकीचं मीठ मसाले जे असतील ते असते. हे एक आम्ही पातेला घेतलं आहे. याच्यात आम्ही सगळं मिक्स करू, बॅटर बनवू. आणि तू असं नको येऊ, तू पूर्ण तू इकडूनच ये. मी इकडूनच येतो कारण मी ही वाटी घेतली आहे. याच्यात आम्ही प्रमाण घ्यायसाठी ऍक्च्युली कसं आहे की यात काही गोष्टींचं प्रमाण ठरलं असतं, त्यामुळेच मग तो व्यवस्थित बनतो. म्हणून एक याचं मेजरमेंट म्हणून ते आम्ही वाटी यूज करतोय. 1 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी बेसन. या सर्व अशा गोष्टी तुम्हाला आपल्या घरात नेहमी भेटून जातील. सगळी वेगळी स्पेशल बाहेर आणायची गरज नाही आहे. त्या नॉर्मल गोष्टी भेटून जातील तुम्हाला घरच्या घरी. आता ते मी नुसतंच मिक्स करून घेते. अजून त्याच्यात काहीच नाही टाकलंय कारण बेसनात जे थोडे थोडे लम्स असतात ते नाही राहायला पाहिजे. आणि आता तुम्हाला त्याच्यात आपण हळद टाकू, मीठ टाकू, दही टाकू, ठीक आहे, थोडीशी साखर टाकू आणि तेल टाकू. खूप ठीक आहे, बस. ही खूप इन्स्टंट होणारी रेसिपी आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं आज ट्राय करावं. म्हणजे लिटरली मला वाटतं 15 मिनिटात होऊन जाईल. आम्ही स्पेशल नवीन पॉट पण घेतला त्यासाठी. आणि हे पॉट यूज करण्यासाठी आम्ही फ्लॅट पण चेंज केला कारण की आमच्या जुन्या फ्लॅटवर आम्ही यूजच नाही केला. नाही म्हणजे या पॉटमध्ये इडलीवाले पण भांडे आहेत, छोटे पण आहे आणि स्टीमर पण आहे. तुम्हाला पाहिजे तर सांगा, मी लिंक टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. हो, खूप छान होतं. तू न दिसता बोलत आहे ना. ठीक आहे, माझा आवाज आहे. खूप छान पॉट आहे. ॲज अ कढई पण यूज करू शकतो, इडली पात्र पण आहे, ढोकळा पात्र पण आहे. आणखी काय बनवणार होतं आपण यात? मोमोज पण बनतील. आणि मोमोज पण बनतील. मी नाही दिसतो तरी चालतं ना, मी पॉट दाखवत आहे ना. पण मोमोज पण बनतील. आणि ते वाफेवरच्या ज्या पोळ्या वगैरे असतात त्याला काय म्हणतात? फळं. आम्ही आमच्या इकडे विदर्भात आम्ही फळं म्हणतो त्याला. किंवा बिट्ट्या तळायच्या आधी जे होतं ते पण यात बनवू शकतो. सो मल्टीपर्पज आहे, खूप कामाचा आहे. आता आम्ही एक यूज करू यातलं. मीठ चवीनुसार. हळद घे. किती टाकू मीठ? चवीनुसार. हळद टाकतात. रंग याची हळद टाकतात. मराठी हळद नाही टाकली तरी पण पिवळा रंग येईल त्याला. कारण बेसन आहे त्यात. हां, पण आम्ही टाकली. आणि म्हणून आम्ही आज मॅचिंग ढोकळ्याचे मॅचिंग कलर पण घेतला. लाईट येलो आहे. हो, की थोडं मॅचिंग होईल आमचं. थँक्यू. हुशार. ते लावतोय. मला तर वाटतं की मी जास्त पाणी ओतलंय. खूप पातळ नाही असायला पाहिजे आणि खूप घट्टही नाही असायला पाहिजे. थिकनेस ती जी व्यवस्थित राहील. कारण की कसं आहे की तो वाफेवर होतो, तो त्यामुळे जास्त पतला झाला तर तो चांगला नाही होणार. म्हणजे तेल व्यवस्थित झालं आहे. ठीक आहे, मला असं वाटतं. ठीक आहे, चालेल. ही कन्सिस्टन्सी आहे अशी. खूप लिक्विड नाही पाहिजे. मग अजून नाही लावणार आहे. आपण लावून अजून आपलं लंच आहे. ठीक आहे, जेवढं चांगलं फिटू आपण तेवढं चांगला तो ढोकळा बनेल असं व्हिडिओमध्ये सांगतात. आम्ही ट्राय करतो. त्याच्यात सोडा वगैरे काही लास्ट एकदम टाकायचे एक काय म्हणतात. बेकिंग सोडा पण थोडा यूज करतोय, त्याने तो थोडा स्पंजी बनेल. हां, पण सोडा आपण तेव्हा टाकतो जेव्हा एकदम आता आपण बॅटर ओतणार आहे याच्यात तेव्हा. कारण की तो जर खूप वेळ त्याच्यात राहिला तर ते कडसर लागतं. आणि तू माझ्या मते ती कढई ठेवून द्यायला पाहिजे पाणी गरम करायला. बस फार फक्त व्यक्त केल्या वरायला.
One eternity later. चांगला आहे सुगंध. दहीचं माहित नाही आता. आमच्या या भांड्यात 2 हे काय Slots म्हणतात? आहेत. हा 2 स्लॉट्स आहेत, पण आम्ही सध्या एकच केलं try तर आम्ही करून एकच बघूया. टाकतोय. हे गरम लागेल मला. ते मी ठेवतो. आपण ठेवून देऊ शकतो हो, गॅस बारीक आहे. आणि गॅस मोठा करते. ठीक आहे. मला ते हे 10 ते 15 मिनिटात बनेल. ओके. त्यावर वरून तेल वगैरे काही टाकायची गरज? आता नाही. हां. त्याचा वेगळा आपण तडका बनवायचा आहे तो. ठीक आहे, चालेल. पहिले हे बनवू देऊ आपण, नंतर मग आपण तडका वेगळा बनवू. नाही, माझ्या की पॅटर्न कंटिन्युअसली. बनवून. हां, ठीक आहे, चालेल. पॅरलली बनवू. हां. याचं काम झालं आता सध्या. आणि हे एवढंच तुम्हाला बनवून दाखवू. हे जर चांगलं बनलं तर मग आम्ही अजून बनवू, कारण हे आमचं जेवण आहे आमचं. आणि याच्यावर टाकायला तडका असतो, तर तो तेल, त्याच्यात मिरच्या, कढीपत्ता, सर्वात महत्त्वाचा कढीपत्ता, मिरची, मोहरी आणि कोणी कोणी त्यात तीळ टाकतात. आपण ते पण ॲडिशनल टाकणार, आपण मला खूप टाकतो आवडतं ते. सो ते टाकणार आहे. आणि युजली ते हिरव्या चटणीसोबत खातात इकडे, पण आमच्याकडे ते चिंच गुळाच्या चटणीसोबत खातात, तर आम्ही त्याच्यासोबतच खाणार आहे. आणि काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. मला हे सांगतात की आम्हाला आमच्याकडचं खायचं आहे, कारण आम्हाला इकडे ते मिळत नाही तसं, तर म्हणून आम्ही घरी करत आहे, तर आम्हाला त्याच्यासोबत खायचं आहे. तर ती चटणी आम्ही घरी बनवली नाही. ऑफकोर्स आम्ही ते आपल्या पाणीपुरीमध्ये टाकायसाठी आपण ते आणतो, तर तेच आहे आपल्याकडे शिल्लक, तर त्याच्यासोबतच आम्ही खाऊ. आता तडका बनवू. याचा तडका बनवणार आहे आपण. छोटी कढी, तेल, कढीपत्ता धुतलेला आहे, सुकवलेला आहे, मिरच्या फक्त धुवून टाकून दे. डब्यातला पूर्ण धुतलाय. हो, लवकर सांगितलं मला. धुवून घे वापरला का बस. मिरची कशी हवी? तुला जशी आवडेल तशी मी काढणार आहे. छोटी बारीक बारीक चिरलं तर फार चांगलं. मिरची पण फारच छोटी आहे. पहिलीच मिरची बघा किती छोटी आहे. तुम्ही काहीतरी होत आहे, आवाज येतोय, पाणी उकडत आहे त्याचा. 2:33 झाले असं समजू आपण की 2:30 ला आपण लावलं, 2:40 पर्यंत ठेवू. ठीक आहे. 2:40 ला उघडून पाहू. बघा किती छान चॉपिंग करत आहे. दिसत आहे. दिसत आहे? येस. आमची खटाई आहे. खटाई. तिला काय म्हणतात? चौपाटी पाणीपुरी. तिचं नाव झालं त्याचं. गोड पाणी म्हणतात. आम्ही खटाई म्हणतो. आमच्याकडे विदर्भात खटाई म्हणतात. त्या गोष्टी खूप मेसअप आहे आमच्याकडे, कारण की आम्ही किचन तर लावलं काही गडबडीत, पण एक्झॅक्ट काही गोष्टी आम्हाला सध्या आठवतच नाही कुठे ठेवल्या आहेत. थोडेफार तीळ छान दिसायला. ढोकळा उघडून बघत आहे आपण. हे गरम होत आहे. स्टीलचं आहे ते. कापड देऊ? कापड नाही, ठीक आहे. व्हायचं आहे. व्हायचं आहे. बघू शकता, व्हायचं आहे. ठीक आहे. तो अजून पूर्ण फुलून वर येईल, हां, मग हां. आपण समजू शकतो की तो झालेला आहे. दिसत आहे आपण या भांड्यात दिसलं आपलं तोंड. अरे वा, ठीक आहे, टाकतो का? तडका दाखवतोय स्पेशल. मोहरी, कढीपत्ता टाकता येईल. बंद करून देतो. कढीपत्ता, कढीपत्ता टाकतो. मिरची, लास्टमध्ये हिरवी मिरची. ही मिरची अशी करते म्हणूनच आम्ही गॅस बंद करून दिला होता गरम झाल्याबरोबर. आणि तडका आता छान त्याच्यात झालेला तीळ आहे. टाक. आता तीळ टाकते, कारण तीळ लगेच करपून जाईल. अजून टाकू तीळ? नाही व्यवस्थित झाला. झाला असा सुंदरसा तडका दिसत आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो. सीन एकदा माझ्या मते आपण चाकू टाकून किंवा तो स्टिक टाकून काहीतरी चेक करायला पाहिजे. चाकू टाकूनच करू शकतो. ठीक आहे. झाला का बघ तुला? झाला तुला नाही बघ जास्त. अजून एक 5 मिनिटातून दे. होय, ठीक आहे. आपण मला ते माहिती असेल तरी मी सांगते. हे टाकून चेक करू शकतो. जर याला खूप असं चिपकला नाही चाकूला, तर मग आपला डोका रेडी आहे. तर आता आमचं नाही चिटकत आहे. ठीक आहे, मग 1-2-3 मिनिटं. एक अजून 2-3 मिनिटं थोडंसं चिटकायला काढते. तर 2-3 मिनिटं ठेवू, मग गॅस बंद करू आणि मग तो थोडासा थंड झाल्यावर मग उघडायचा तो. कारण तो नाही तर मग चिकट तडका आपण त्यावर टाकणार डायरेक्ट, की प्लेटमध्ये बाउलमध्ये काढायचं मग त्यावर तडका टाकायचा. हां, म्हणजे उलटं करायला लागेल ना ते. उलटं केल्यावर मग तडका टाकायचा. ओके, ठीक आहे. हे एक मोठी प्लेट त्याला डायरेक्ट ओतावं लागेल आपल्याला. सगळं नवीन वस्तू निघत आहे आज व्हिडिओसाठी. सगळं रेडी करून ठेवतो आणि आता पॉज करतो आम्ही व्हिडिओ. ते एकदा झालं बंद की जेव्हा ते उलटं करू तेव्हा दाखवलं. असं दिसत आहे ते आता. आमच्या हिशोबाने झालेलं आहे, फक्त फुगलं नाही आहे खूप. मे बी सोडा कमी झाला असेल आपला, असू किंवा काही शकते. प्रमाण कमी झालं असेल. फर्स्ट टाइम आहे आणि ते खाण्यालायक झाला आहे. पण माझ्या मोबाईलमध्ये जास्तच पांढरा दिसतं, रिअलमध्ये पिवळा दिसत आहे. माझ्याच्यात
असं करून मग उलटं केलं की ते लवकर सुटायला पाहिजे असं असते काहीतरी त्याचं. आता माहीत नाही आमचं काय होणार आहे, कसं होणार होतं. आमचं बहुतेक तेल पण कमी असू शकतं. नाही निघत तर आहे, मला तर वाटतं निघून जाईल, निघून जाईल. असंच काहीतरी असते कारण ते. स्मेल खूप छान येतोय, सुगंध. ही चप्पल माझी आहे बाय द वे, पण हात घालून फिरतो कारण त्याला खूप आवडली. काढू? येस. आता ते जसंच्या तसं उलटं ओत याच्यावर. हां. ए वा वा वाव, वा, तुझा हात येत आहे. क्या बात, क्या बात, क्या ए बात. आलं. आम्हाला वाटलं नव्हतं ते पूर्ण गेलं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये खूप छान फर्स्ट आला. अटेम्प्ट हां, फक्त फुगला नाही खूप. हम्म. त्याचं बघू आम्ही, करू काहीतरी फिगर आउट. आता त्याच्यावर आम्ही नाही, त्याला आता कापून घेऊ पहिले आपण. तू काप घे. ठीक आहे. आमच्या पोटात एक एक पीस गेला असता, पण आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट दाखवू जेव्हा आम्ही टेस्ट करू तेव्हा की कसं झालं आहे. काय पाहिजे? चमचा. त्याच्यावर तडका टाकणार आहे आम्ही मस्त. आता त्याच्यावर गार्निश कर कोथिंबीरने. ओहो, दोघं एकदम शांत झालो कारण आमचं मन. कारण की ऍक्च्युली कसं की फर्स्ट टाइम केला आणि तो व्यवस्थित झालेला आहे दिसायला तरी सध्या. सो आम्ही त्याबद्दल खूप एक्सायटेड आहोत. आता तू प्लेट घे, आपण सर्व करून घेऊ आणि मग टेस्ट दाखवू. ठीक आहे, ढोकळा रेडी आहे. सुंदर दिसते. ए याचा फोटो काढ ना आपल्याला थंबनेलसाठी. ओके ठीक आहे, ढोकळा रेडी आहे, चटणी पण आहे. आता छान झालेला आहे, खूप छान दिसत तरी छान आहे. आणि खरंच आम्ही चिटिंग नाही केली. जो काही फर्स्ट बाईट येईल तो आताच खाऊ, म्हणजे ॲक्च्युअल टेस्टची खरी टेस्ट आहे ती दाखवू, सगळ्यांना सांगू. चलो लेट्स स्टार्ट. चला, मी तरी फर्स्ट बाईट तसाच खाऊन बघेल. हां, मी पण तसंच खाऊन बघेन. स्पंजी झाला बट खूप कमी कमी झाला. झालाय. कमी झाला, काहीतरी कमी झालं. टेस्ट छान झाला. मे बी आमच्या इथं थोडं दही जास्त झालं वाटत आहे. वाटत दही. आणि मीठ वगैरे सगळं बाकी सगळं व्यवस्थित झालं, खूप छान झाला. आणि रेग्युलरली एवढा सॉफ्ट नाही, त्यापेक्षा जास्त होतो. थोडं काहीतरी प्रमाण चुकलं, जे आम्ही आता नेक्स्ट करू त्यात व्यवस्थित करू. पण फर्स्ट अटेम्प्टच्या मानाने खूप खूप चांगला झाला. हा ज्याच्यावर कढीपत्ता आहे, मिरची आहे, तो वाला खाऊन बघत आहे आता याच्यासोबत. आणि चटणी खूप छान आहे. चटणी रेडीमेड आहे, नेक्स्ट टाइम ट्राय करू आम्ही कधी ही चटणी पण घरी बनवायला. चटणी कमी घे कारण खूप गोड आहे, तर मग ते टेस्ट नाही लागत. छान झाला, छान आहे, खूप छान. नक्कीच 10 पैकी आम्ही 8 किंवा 9 मार्क देऊ शकतो. 1 मार्क फक्त असा स्पंजी नाही झाला, बट टेस्ट वाईज खूप छान झाला. कारण त्यात टेस्ट कमी जास्त नाही लागत आहे. म्हणजे मीठ किंवा याचा पण सोडाचा पण जसं कमी झालाय, पण बिटरनेस नाही, काही नाही, मस्त. सो आता आम्ही खातो. मला खूप अजून टेम्प्ट नाही करत. आणि इन्स्टंट आहे, तुम्ही कधी पण जर वेळ भेटला तुम्ही कधी घरी करू शकता. जर भूक लागली असेल तर लवकर पण होतो आणि हेल्दी पण आहे. सो तुम्ही लवकरात लवकर घरी कधी पण करा. आपल्याला हार्डली अर्धा तास लागला. ते पण आम्ही व्हिडिओ वगैरे करत होतो म्हणून अर्धा तास. जर रेग्युलर करणार असेल कोणी तर त्यांना तर 15-20 मिनिटात होऊन जात असेल. हा म्हणजे 15 मिनिटात ते हे होते, प्रोसेस पूर्ण होऊन जाते. त्याच्या आधी 5 मिनिट फक्त बॅटरला लागतात. 5 तर मी खूप बोलली, तर 20 मिनिटाचाच फक्त हा आहे. सो खाऊन घेतो, मग खाल्ल्यावर भेटतो. सांगतो तुम्हाला मी अजून बनवतो की काय, तर दाखवू मग तसं. तिकडे एडिटिंग करत बसली होती. अनिकेतनी हा केलाय ढोकळा. माहीत नाही मग काय झालं, माहीत नाही काय झालं, पण तो लाल झाला. मला असं वाटतं हळद जास्त झाली माझ्या अंदाजाने. आणि याने बॅटर टाकताना पण याच्यात थोडंसं जास्त झालं होतं, तर ते लागलं. या भांड्याचा हा तो प्रॉब्लेम आहेच, तर ते खालचं भांडं खूप कमी भरावं लागतं. इडलीच्या वेळेस तोच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, पण म्हणजे मला असं वाटतं स्पंज तरी आला याला पहिल्यावाल्यापेक्षा जास्त. त्यामुळे आम्ही शिकत आहे आता. हळद खूप नॉमिनल असं टाकावं लागते. सो हा शेवटचा ढोकळा जो अंकिता नंतरनी मी केला आहे, ज्याचा कलर खूप वेगळा आलेला आहे. पण त्याची टेस्ट माहिती नाही सध्या कशी आहे.
टेस्ट सेमच आहे. टेस्ट सेमच आहे. सेम आहे, छान आहे म्हणू शकतो कारण स्पंज आलेला आहे याला. सो हा व्हिडिओ इथेच आम्ही क्लोज करतो. इन केस काही जर इव्हनिंगला काही अपडेट आला किंवा काही आम्ही व्हिडिओ केला, नाही हा ढोकळाच आहे आपला स्पेशल. ओके सॉरी. सो ढोकळा स्पेशल जो व्हिडिओ होता हा इथे संपतो आहे. पहिला गाणं खूप छान होता, म्हणजे पहिली जी अटेम्प्ट होती ती खूप छान होता आमचा ओव्हरऑल. आता फक्त थोडा कलर मिसमॅच झाला, मे बी हळदचं प्रमाण जास्त झालं, बट नेक्स्ट टाइम जेव्हा आपण करू तेव्हा परफेक्ट राहील. आणि चवीला कसं झाला. सो तुम्ही पण बनवा ढोकळा, पण आमच्या चॅनलला लाईक करा, पहिले या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्हाला सांगा तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. आपण असं नाही, म्हणजे आपण जर रेटिंग द्यायची असेल तर तू 8 म्हटलं ना, मला हां. तर आणि म्हणजे हिट ऑर फ्लॉपच्या कॅटेगरीत जर गेलं तर मराठी हिटच आहे. स्पॉन्जिनेस सोडून पहिल्या अटेम्प्टच्या मनाने हिट आहे. आता हे जेव्हा यांनी बनवलं तेव्हा मी अजिबातच नव्हती, तर त्याला अंदाज नसेल आला हळदीचा वगैरे, आणि याच्यात हळद खूप कमी जाते, मी पहिले सांगितलं होतं, पण ठीक आहे. सो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. आणि बाय म्हटल्यावर पण बोलतो, पण तुम्ही बाय म्हटल्यावर 2 मिनिट बाय, थांबत नाही. मी सांगत की तुम्ही बाय म्हटल्यावर 2 मिनिट थांबत जा. बाय म्हटल्यावर लगेच जात नका जाऊ, कारण त्याला काहीतरी आठवते, मग परत बाय. ठीक आहे, बाय.